हाय, गुड इव्हनिंग सगळ्यांना. तर आज आहे 15 नोव्हेंबर आणि आज आहे कृषिकाचा वाढदिवस. तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर ब्लॉगमध्ये. तर आज आपण मस्त बड्डेला स्टार्ट करणार आहे आणि त्याआधी आपण डेकोरेशन वगैरे करू, छान मस्त रांगोळी वगैरे काढू. तर हे बघा, आता रिंकू आणि मावशीची पण एंट्री झाली आहे. हे बघा या या पाहुणे पण आले आणि मी व्हिडिओला पण आताच सुरुवात केली. हो, पाणी चढवत आहे वरती. या चला, तर तुम्ही बघितलंच, मी व्हिडिओ स्टार्ट केला आणि पाहुणे पण येणं सुरू झालं होतं. तर आता पटापट मी डेकोरेशन वगैरे करून घेते आणि लगेच भेटते. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, नक्की आवडेल तुम्हाला. बर्थडे सेलिब्रेशन कृषिकाचे फ्रेंड्स पण येतील सगळे. आणि चला, आता छान पाणी वगैरे टाकलं आहे अंगणामध्ये, झाडून वगैरे आता रांगोळी वगैरे काढून घेते आणि डेकोरेशन पण करते. बलून्स फुगवून झाले आहे आणि कृषिका झोपलेली आहे, त्यामुळे पटापट आवरून घेते. मग ती उठली की तिचा पण गोंधळच राहील. त्यामुळे चला, मग व्हिडिओ कंटिन्यू करा, बघत राहा. आणली का? अरे वा, लावू द्या. चला बघा, तुम्हाला असं अंदर दिसत असेल. तर मावशी वगैरे आली तर आम्ही मस्त नाश्ता वगैरे पण बनवला आणि आता नाश्ता सुरू आहे. पण घरात लाईट गेली आहे, त्यामुळे सगळं अंधार दिसतोय आणि इकडे रांगोळी काढण्याचं काम सुरू आहे. हे बघा, आता इकडे रांगोळी पण काढणं सुरू आहे. रिंकू रांगोळी काढते. हे खोलू का दार? बघा, सगळे नाश्ता उपमा ए, मीठ कसं झालं ग? बरोबर झालं ना? आली 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 आली. हॅपी बर्थडे टू यू. कसं बरी? हे बघा, डेकोरेशनची तयारी. हे बघा, अशा प्रकारे आता बलून्स वगैरे लावणं सुरू आहे. इकडे अंकुश मामा वरती चढलेला आहे लायटिंगसाठी. भाचीच्या बड्डेमध्ये तो खूप मदत करत आहे. आणि इकडे हे बघा, असं हॅपी बर्थडेचं आणलेलं आहे आणि परत काहीतरी सामान राहिलेलं आहे, तर मिस्टर गेले आणायला. हे बघा, आणि मी तुम्हाला कृषिकालाच दाखवलं नाही आहे आजच्या व्हिडिओमध्ये, मी दाखवते नक्की. हे बघा, आमची रांगोळी. रिंकू मॅडमनी रांगोळी काढली आहे. कशी वाटते ते नक्की सांगा. चल बघा, आपलं मस्त दिवा वगैरे लावून रेडी आहे. पूजा वगैरे पण खूप छान झाली होती आपली. आणि आता इकडे मी पूजेचं ताट तयार करते आहे. कृषिकाला ओवाळायचं आहे, तर आरतीचं पण ताट तयार केलेलं आहे. आणि इकडे सगळं आम्ही नाश्त्याचं वगैरे आणून ठेवलेलं होतं. बघा, आम्ही सगळे रेडी झालो. आता परीचे पप्पा रेडी व्हायचे. नाही, दुसरं घाला. आणि बघा, आता इकडे छान डेकोरेशन झालेलं आहे सिम्पलचं. आणि मी ही साडी वेअर केलेली आहे. कशी दिसते आहे? इकडे मावशी पण रेडी झाली. चला ठीक आहे. चला, तर हा कृषिकाचा बड्डे सेलिब्रेशन 15 नोव्हेंबरचा होता. कृषिकाचा बड्डे 15 नोव्हेंबरला होता, पण शूट पण तेव्हाच झाला. पण थोडंसं काही कारणांमुळे खूप लेट येतो आहे हा व्हिडिओ तुम्हाला, त्यासाठी खूप सॉरी. आणि बघा, आता पूर्ण असं डेकोरेशन झालेलं होतं छान मस्त. 10:30 चला, आज आमच्या कृषिकाचा बड्डे आहे. ती 4 वर्षाची पूर्ण झाली आणि 5वं तिला आजपासून लागलेलं आहे. तर असं छान छोटंसं डेकोरेशन केलं, कारण मला कॉलेजमध्ये वगैरे जायचं होतं आणि तिकडनं आल्यानंतर बरेचसे कामं होते, तर वेळ काही जास्त मिळाला नाही मला डेकोरेशन करायला. तर थोडंसं छोटंसं असं काहीतरी डेकोरेशन केलेलं आहे. आणि तिचे फ्रेंड्स वगैरे येणार आहे बड्डेला, तर तुम्हाला आता बड्डे सेलिब्रेशन पण दिसेल आणि डेकोरेशन पण झालेलं आहे. कसं वाटतं तर नक्की सांगा. आणि टी व्हीचा आवाज सुरू आहे, थोडासा गाणे सुरू आहे. आणि चला, तुम्हाला मी कृषिका दाखवते आता. अरे बड्डे गर्ल, दाखव मला कशी दिसते. ए, ते छान कर ना कल्ले, बघ ना कशी दिसत आहे ते. कृषिका, चल छान केस कर लवकर. दृष्टी बघ, हेअर बेल्ट बघ कसा दिसत आहे. ओ हो हो हो, झोपून का घे. हो, राणी पण आली आज. हाय राणी. ओ मॅडम, एवढी VIP हे का? हो, सेवा VIP सेवा सुरू आहे. आज बर्थडे गर्ल आहे ना. माझी पिंकवाली लिपस्टिक घेऊन ये, तिला लावून. चला उठा लवकर. आणि रिंकू मावशी छान केस करून देते आता. उठ.
रिंकू मावशी छान केस करून देते. हा तू कोणत्या क्लासमध्ये आहे ग? हा दृष्टी दे. दृष्टी पण छान दिसते बघ दृष्टी. ओहो नेहल पण छान दिसते. चेहरा मस्त आहे हिचा. हा मस्त दिसते ती. सुंदर दिसते. लहानपण इतकी सुंदर दिसायची. चेहरा हिचा पाहायला बरं. चला तर आता बघा कृषिकाचे फ्रेंड्स वगैरे यायचे होते. तोपर्यंत रिंकू तिची फोटोशूट करत होती आणि ती पण मस्त पोज वगैरे पण देत होती फोटो काढायसाठी. बघा आता ती फ्रेंड्सचं वेट करता करता काही फ्रेंड्स आलेले होते तिचे, तर ती मस्ती करत होती. डान्स करू आपण, बलून्स खेळू, असं काहीतरी त्यांचं सुरू होतं दृष्टीसोबत. तर बघा ती डान्स वगैरे करते आहे. खूप एन्जॉय केला तिने बड्डेच्या दिवशी. स्वतः पण खूप एन्जॉय केला आणि आम्हाला पण खूप छान वाटलं तिला बघून. आणि इकडे बघा व्हिडिओ कॉल सुरू आहे. आई होती आणि सारिका वगैरे पण होती व्हिडिओ कॉलमध्ये. ते व्हिडिओ कॉलमधून बघत होते. आता इकडे बघा ते मस्त बलून्स वगैरे खेळती आहे दृष्टीसोबत. छान एन्जॉय केलं तिने. आणि थोडंसं बड्डेला पण उशीर झालेला होता कारण ते माझ्या फ्रेंड्स पण यायच्या होत्या, कृषिकाचे पण फ्रेंड्स यायचे होते आणि सगळे असले की बरं वाटतं केक वगैरे कट करायला. म्हणून आम्ही सगळ्यांचं वेट करत होतो. त्यामुळे सगळा उशीरच झालेला होता बड्डेला. पण तोपर्यंत कृषिकाने एन्जॉय केलं. समोर खाली पाहिजे खाली बोलावून दे ना. बस मागे सर थोडी. तू आता साडी बोल. तर बघा आता आम्ही बड्डे सेलिब्रेशनला सुरुवात केली होती आणि एक एक जण येत पण होते परीच्या बड्डेला. तर आता सर्वात पहिले मी परीचं अक्षवंत वगैरे केलं आणि त्यानंतर सगळ्यांनी पण केलेलं आहे. तुम्हाला दिसेलच पुढे व्हिडिओमध्ये. आम्ही आत्तापर्यंतचे परीचे व्हिडिओ सगळे बाहेरच केलेले होते कारण परी छोटी होती त्यामुळे तिला काही एवढं कळत नव्हतं. पण आता ती मोठी झाली आणि आता ती स्कूलमध्ये पण जाते, तर तिचे पण फ्रेंड्स होते सगळे. तर आम्हाला यावेळेस तिचा बड्डे घरीच करायचा होता त्यामुळे आम्ही सगळे फ्रेंड्स बोलवून तिच्या हिशोबाने आम्ही सगळा बड्डे सेलिब्रेशन केलेला आहे, तिला जसा पाहिजे होता तसं. कारण तिची खूप इच्छा होती की मम्मी माझा बड्डे घरी कर, माझे फ्रेंड्स बोलव. तर त्यामुळे आम्ही परीचा बड्डे सेलिब्रेशन अशा प्रकारे केलेलं आहे. आणि बघा आता माझं अक्षवंत वगैरे करून झालं अशा प्रकारे आणि सगळ्यांनी पण छान अक्षवंत वगैरे झालेलं आहे परीचं. त्यानंतर फोटोशूट पण झाला. मावशीनी पण छान गिफ्ट वगैरे आणलेलं होतं परीला. ड्रेस घेतले होते परीसाठी मावशीनी आणि अक्षवंत पण झालेलं होतं परीचं. आणि या सगळ्या माझ्या गरबा ग्रुपच्या फ्रेंड्स आहे. आम्ही सगळे मिळून गरबा वगैरे करायला जातो ग्राउंडवरती. तर या सगळ्या आलेल्या होत्या. छान त्यांनी सगळ्यांनी कृषिकाचं छान अक्षवंत वगैरे केलं आणि तिला मस्त गिफ्ट पण आणलेलं होतं. आता ते सगळे तिला गिफ्ट देत आहे आणि फोटोशूट वगैरे पण झाला त्यांचा खूप मस्त. तर गिफ्टमध्ये छान त्यांनी ब्लँकेट वगैरे आणलं होतं कृषिकाला थंडीचं आणि तिला खेळायसाठी पण छान छोटंसं गिफ्ट वगैरे आणलेलं होतं तिला खेळायला. तर कृषिकाला पण खूप छान वाटलं ते गिफ्ट वगैरे बघून. तिने तर पटकन ती रोज ब्लँकेट पण यूज करते आणि रोज खेळायला तिने गिफ्ट पण घेतलं. आणि दृष्टी पण बघा तिला गिफ्ट देते आहे, तिची बेस्ट फ्रेंड आहे.
तर बघा आता तिचं मस्त बड्डे सेलिब्रेशन झालं, केक कटिंग झालं, सगळ्यांसोबत तिने केक वगैरे कापला आणि आता मी तिला केक वगैरे चारून देते आहे. मिस्टरांनी पण तिला मस्त केक वगैरे चारला. खूप छान वाटलं बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर. आणि आता ती मस्त फोटोशूट वगैरे करणार होती फ्रेंड्ससोबत, तर तिचं ते सुरू होतं. आणि आमचं पण इकडे तिला सांगत होतो की दृष्टीला दे, परीला दे, सगळ्यांना असं. आणि आता इकडे बघा अंकुशनी शूटर आणलेलं होतं, तर तो शूटरनी ब्लास्ट करणार होता तो, तर ते काही फुटत नव्हतं, त्यामुळे त्याचं ते ट्रायल सुरू होतं. आणि बघा आता झालेलं आहे. तर आता यानंतरचा नेक्स्ट पार्ट तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. या व्हिडिओचा पार्ट 2 तुम्हाला लगेचच येईल, कारण आम्ही बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर जेवण वगैरे करायला पण बाहेर गेलो होतो. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.